हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा राम बंधू निवडा। नीट पेपर फुटीचं महाराष्ट्र कनेक्शन समोर। नाशकातनं शुभम खैरनारला अटक। राहुरीचा धनंजय लोखंडे तर पुण्यातनं मनीषा वाघमारे ताब्यात। लातूरचे खासगी क्लास पोलिसांच्या रडारवर। मॉक टेस्ट मधले प्रश्न नीटच्या परीक्षेत जसेच्या तसे आल्यानंतर पालकांच्या तक्रारी, पोलिसांकडनं काहींची चौकशी। पेपरफुटी प्रकरणी पुण्यात युवक काँग्रेस आक्रमक। पुण्यातल्या गुडलक चौकात युवक काँग्रेसचं आंदोलन। दोन 2008च्या रेल्वे परीक्षा आंदोलन प्रकरणात तत्कालीन सरकारनं खोटे गुन्हे दाखल केले। ठाणे कोर्टासमोर राज ठाकरेंचा जबाब। पंतप्रधान मोदींनी आपल्या ताफ्यातल्या वाहनांची संख्या घटवली। आता मोदींच्या ताफ्यात केवळ 2 वाहनांचा समावेश। राज्यातल्या सर्व मंत्र्यांच्या वाहनांचे ताफे अर्ध्यावर येणार। मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री घेणार बैठक। सुरक्षेची तडजोड न करता ताफ्यातली वाहनं कमी करणार असल्याची माहिती। तमिळनाडूमध्ये मुख्यमंत्री विजय थलपतींनी सिद्ध केलं बहुमत। विश्वासदर्शक ठरावाला 144 आमदारांचा पाठिंबा, तर डीएमकेच्या आमदारांकडून सभात्याग। पालघरच्या चिंचाणी समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांचा जीव घेणारा स्टंट। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी मृगा। महाराष्ट्राची खबरबात या बातमीपत्राच्या अगदी सुरुवातीला आपण दिवसभरातल्या चर्चेतल्या बातम्यांचा आढावा घेऊया। पहिलीच बातमी अर्थात नीट प्रकरणाची। महाराष्ट्रातनं शुभम खैरनारला अटक झाली आणि त्यानंतर महाराष्ट्रातनं त्याचे मोठे धागेदोरे समोर येत आहेत। पुणे, नगर आणि लातूरमधून सुद्धा काही नावं समोर आली आणि त्यानंतर पोलीस कसून तपास करतायत। तर एमआयएम नगरसेवक मतीन पटेलनं निदा खानला ज्या घरात लपवलं होतं ते घर अनधिकृत असल्याचं उघड झालं आणि पालिकेनं कागदपत्र सादर करायला 3 दिवसांचा अवधी दिला। मात्र कागदपत्र नसल्यामुळे आता आज पालिकेनं त्यांच्या घरावर तोडक कारवाई केली आहे। तर रोहित पवारांनी एक मोठा दावा केला आणि राजकीय वर्तुळामध्ये खळबळ झाली। पटेल, तटकरे आणि इतर 22 आमदार आता भाजपमधनं लढणार असं त्यांचं म्हणणं आहे आणि यात शिंदेंच्याही काही नेत्यांचा समावेश आहे असा गौप्यस्फोटच रोहित पवारांनी केलाय। सोन्याचं आयात शुल्क आता वाढलंय। अवघ्या एका दिवसात 6%वरनं 15% शुल्क आता भारत सरकारनं आकारलं, त्यामुळे सोनंही महागलंय। पहिली बातमी पाहूया, नीटची आहे। नीट परीक्षेची आहे। 3 मेला देशभरामध्ये नीट परीक्षा झाली, त्याचं पेपर फुटला अशी माहिती समोर आली। त्यानंतर प्रशासनाकडनं परीक्षा रद्द केली गेली हे जाहीर झालं। राजस्थानमध्ये पेपर फुटीची तक्रार दाखल झाली हे कळलं आणि त्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये गहजब उडाला। पण वैद्यकीय महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेसंदर्भात देशात सगळ्यात मोठी परीक्षा आता नीटच्या पेपर फुटीचं महाराष्ट्र कनेक्शन आता उघड झालंय। नाशिक, अहिल्यानगर, पुण्यातनं तपास यंत्रणांनी आरोपींना अटक केली आणि संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश झाला। नीट परीक्षेचं महाराष्ट्र कनेक्शन आता उघड झालं आणि त्यानंतर अटक सत्र सुरू झालं, खळबळ झाली। सगळ्यात आधी आपण नजर टाकूया की आज महाराष्ट्रामध्ये नेमकं काय काय घडलंय। आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये नाशिकमधून सुरुवात झाली। नाशिकमध्ये शुभम खैरनार याला अटक केली। अहिल्यानगरच्या धनंजय लोखंडे हा ताब्यात आहे। त्याचबरोबर पुण्यातनं मनीषा वाघमारे या ताब्यात घेतलेल्या आहेत। तर लातूरमधला कोचिंग सेंटरचा जो होता तो सुद्धा संशयित आहे, त्यालाही ताब्यात घेतलं जातंय असं कळतंय। संशयित तो आहे सध्या। तर नीट पेपर फुटी प्रकरणी काल नाशिकमधनं शुभम खैरनार याला सीबीआयनं अटक केली। त्याच्या चौकशीमधनं पेपर फुटी रॅकेटचा पर्दाफाश झाला। अहिल्यानगरमधनं धनंजय लोखंडेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडनं शुभम खैरनारनं 10 लाख रुपयात
प्रश्नपत्रिका विकत घेतल्या, पुढे 15 लाखात विकली आणि शुभमच्या चौकशीमध्ये पुण्यातल्या मनीषा वाघमारेंचं नाव समोर आलं आणि मग पोलिसांनी तिलाही ताब्यात घेतलं. दरम्यान या मनीषा वाघमारे नेमक्या कोण आहेत आपण सविस्तर पाहूया. मनीषा वाघमारे या पुण्यामधल्या समोर आल्या. पुण्यामध्ये त्या ब्युटी पार्लर चालवतात असं कळतंय. या मनीषा वाघमारे ह्या समोर आल्या. त्यानंतर धनंजय लोखंडे हा जो संशयित आरोपी आहे त्या धनंजय लोखंडेच्या संपर्कात त्या होत्या असंही समजतंय. आणि त्यानंतर पेपर फुटी झाली. या पेपर फुटीमध्ये एजंट म्हणून त्यांनी काम केलं असाही संशय त्यांच्यावर घेतला जातोय. पोलिसांनी आता या प्रकरणी काय केलं, त्यांचा लॅपटॉप आणि त्यांचा मोबाईल सुद्धा जप्त केलेला आहे आणि त्याच्यामधला डेटा त्याची तपासणी सुरू आहे. त्याचबरोबर धनंजय मनीषा यांच्यातला व्हॉट्सअप कॉल्स आणि मेसेजेस सुद्धा रेकॉर्ड झालेले आहेत आणि ते आता पोलिसांना मिळालेले आहेत. तपास करत असताना या महिलेबाबतची माहिती पुढे आली. त्या अनुषंगानं मग आम्ही तिला कात्रज परिसरातून ताब्यात घेतलेलं आहे. काय रोल आहे सरीचा, काय समोर येत आहे? यामध्ये ज्या आरोपीची काल माहिती आली होती त्याच्या संपर्कात ही महिला असल्याचे पुढं आलं होतं आणि मग त्याच्यात वर्कआउट करण्यात आलं आणि पुढं तपास करून पुढं तिची विचारपूस देखील करण्यात आली. विचारपूस करताना काही संशयास्पद बाबी मिळाल्या. तर नीट पेपर फुटी प्रकरणी लातूर कनेक्शन समोर आलं शक्यता आहे, कारण नाशिकमध्ये शुभम खैरनार त्याला अटक झाली आणि त्यानंतर पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे अगदी पोलिसांच्या हाती लागले. त्याचबरोबर दुसरीकडे लातूरमध्ये काही पालक आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी खासगी कोचिंग क्लासेसची चौकशी केली. तक्रारीनुसार खासगी क्लासेसनं नीटच्या परीक्षेपूर्वी मॉक टेस्ट घेतली होती आणि यातल्या 42 प्रश्न 3 तारखेच्या नीटच्या परीक्षेत अगदी जशीच्या तसे आले असा आरोप आहे. सकाळपासून चौकशी सुरू आहे. आतापर्यंत 3 ते 4 जणांची चौकशी झाली आहे आणि काही जणांचे जबाब नोंदवले गेलेले आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी कोचिंग क्लासेसचे सीसीटीव्हीचे DVR सुद्धा ताब्यात घेतले आणि तपास सुरू केलाय अशी माहिती सध्या मिळते. तर नीट पेपर फुटी प्रकरण संपूर्ण देशभरामध्ये पसरलं आणि बिहारच्या नालंदामध्ये पेपर फुटी प्रकरणातला मास्टर माइंड राजा बाबूचा पर्दाफाश झालाय. नालंदामध्ये पावापुरीत नीट परीक्षेच्या अगदी आदल्या दिवशी पोलिसांना 2 संशयास्पद आरोपी सापडले. 2 संशयास्पद वाहनं आढळली आणि अखेर आरोपींच्या चौकशीमधनं नीट पेपर फुटीचा मास्टर माइंड तर राजाबाबूची माहिती समोर आली. दरम्यान मास्टर माइंड राजाबाबू कोण आहे आणि त्याचा पर्दाफाश नेमका कसा झाला आपण पाहूया. तर हा जो राजाबाबू आहे त्याचा पर्दाफाश झालाय 2 मे 2024ला बिहारच्या पावापुरीतनं 2 संशयित वाहनं ताब्यात घेतली गेली आणि त्यानंतर हा राजाबाबू कोण आहे ते कळलं. MBBSचे विद्यार्थी आहेत अशी आरोपींची बतावणी त्यांनी केली. पुढे आरोपींचे मोबाईल आणि कागदपत्र त्यांचीही तपासणी झाली. मोबाईलमध्ये परीक्षेबद्दल संशयास्पद चॅट सापडलं आणि त्यानंतर पोलिसांनी पुढचा तपास सुरू केला. याचबरोबर मोबाईलमध्ये नीट परीक्षेची ओळखपत्र सुद्धा सापडली आणि मग आरोपींचे संशयास्पद ऑनलाईन व्यवहार नेमके काय काय झाले होते ह्याचा तपास सुरू आहे. चौकशीमध्ये उज्ज्वल राज उर्फ राजाबाबूचं नाव आता उघड झालेलं आहे असं कळत आहे. 2022 पासूनच राजाबाबू पावापुरी मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी आहे असं कळतं आणि त्यानंतर राजाबाबूनं पेपर फुटीचं नेटवर्क चालवलं असाही सध्या संशय पोलिसांना येतोय. तपास सुरू आहे. मात्र फरार मास्टर माइंड राजाबाबूचा शोध आता सुरू झालेला आहे. पोलीस कसून तपास करतायत. आरोपींच्या CDR मध्ये पेपर फुटी प्रकरणाच्या काही लिंक्स सापडलेल्या आहेत. उज्ज्वल राज उर्फ राजा बाबू, वो भी MBBS 2022 बैच का छात्र है. लगातार वो फेल हो रहा है, लेकिन कॉलेज में पावापुरी मेडिकल कॉलेज में बना हुआ है. CBI से जैसा लोगों से सूचना मिला है कि CBI का भी केस उस पर है और उसको पुलिस ढूंढ रही है और वही इस गैंग का मास्टरमाइंड है. उसके बारे में पता किया जा रहा है. कल छापेमारी की गई थी लेकिन वो मिला नहीं. तो अभी इन लोगों को 3 व्यक्तियों को जो पकड़े गए हैं इनको जेल भेजा जा रहा है. छत्रपती संभाजीनगरमधल्या नारेगाव या भागामध्ये पहाट उजाडली ती पालिकेच्या जेसीबीच्या आवाजानं. नारेगाव परिसरामध्ये पालिकेचे 5 जेसीबी धडकले आणि पालिकेच्या पथकानं कारवाई सुरू केली.
नाशिकमध्ये TCS धर्मांतर प्रकरणातला आरोपी निदा खान हिला ज्या घरात ठेवलं होतं, तिनं आश्रय जिथं घेतला होता त्या घरावर पालिकेनं कारवाई केली आहे। मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई झाली। मदीन पटेलच्या घरावर नाही तर याच भागात असलेल्या त्यांच्या संपर्क कार्यालयावर सुद्धा पालिकेनं कारवाई केली आणि या कारवाईमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय वातावरण तापलंय। पालकमंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाट आणि MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। आम्ही म्हणजे या देशामध्ये जे आज ये गुंडा राज पासून जे लोक त्रस्त झालेले आहे, हैराण झालेले आहे, हे सगळ्यांची जबाबदारी आहे। लोकांनी कॉन्ट्रीब्यूट करेल, आम्ही कॉन्ट्रीब्यूट करणार, आम्ही स्वतः कॉन्ट्रीब्यूट करणार आहे। ज्यांच्याकडे 10 रुपये आहे तर 10 रुपये कॉन्ट्रीब्यूट करतील। तो हायकोर्ट ठरवेल ना। हायकोर्टाच्या आदेशाचं पालन जर कॉर्पोरेशनने केलं नसेल तर कंटेम्प्ट ऑफ कोर्टची कारवाई त्यांच्यावर होईल आणि जर झाली कारवाई तर ॲज इट इज त्याला घरे बनवून देता येईल, जेणेकरून हा सगळ्याचा मसिया झालेला आहे। माझं त्याला ओपन चॅलेंज आहे। इस्लामला मानतोस, कुराण शरीफला मानतोस, ठेव त्याच्यावर हात आणि सांग त्या फिदा खानला मी आणलं नव्हतं म्हणून। तिला लपवण्यामध्ये ह्या इम्तियाज जलीलचा हात आहे। मी लढणारा माणूस आहे आणि तुमच्यामध्ये जितकी ताकद आहे तुम्ही लावा। मी पोलिसांना, प्रशासनाला, तुम्ही काही कोर्ट नाही आहे, तुम्ही काही पोलीस नाही आहे, मला माहीत आहे तुम्ही पोलिसांवर दबाव टाकेल, तुमची सरकार आहे, तुमची हुकूमत आहे, पण मी पोलिसांना सहकार्य करेल आणि तुमच्या बोलण्याप्रमाणे आता तुमच्यावर जबाबदारी आहे। तुम्ही जे माझ्यावर जे आरोप केलेले आहे की हे माझी नातेवाईक होती, आता तुम्हाला सिद्ध करावं लागणार आहे। इम्तियाज जलील यांचं म्हणणं आहे की गुन्हेगार नसताना सुद्धा मतीनच्या घरावर कारवाई कशी झाली, मात्र कारवाई पालिकेनं केलेली आहे। घर आणि ऑफिस अनधिकृत असल्यामुळे कारवाई केल्याचं पालिकेचं म्हणणं आहे। 3 दिवसांचा कागदपत्र सादर करण्यासाठी अवधी दिला गेला होता, मात्र कागदपत्र सादर करण्यामध्ये सपशेल अपयश खरं तर मतीन शेख यांना आलं आणि त्यानंतर ही कारवाई झाली। या भागातच त्यांचं घर आणि त्यांचं कार्यालय होतं। या दोन्ही वास्तूंवर आज महापालिकेनं हातोडा घातलेला आहे, बुलडोझर चालवलाय। दरम्यान नितेश राणेंनी या कारवाईवर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। देवाभाऊचं सरकार आहे आणि देवाभाऊचं बुलडोझर, तुम्ही महाराष्ट्रात अगर जिहाद करत असाल तर देवाभाऊचं बुलडोझर चालणारच। मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्टपणे म्हटलंय की इम्तियाज जलील यांना अटक केली पाहिजे तर या प्रकरणाचा अधिक खुलासा होईल। हो, बरोबरच आहे ना, कारण का मास्टर माइंड इम्तियाज जलीलच आहे। ज्या पद्धतीने निदा खानच्या संदर्भात सातत्याने तिची बाजू घेण्याचं काम, म्हणजे जिहादच्या बाजू घेण्याचं काम हाच इम्तियाज जलील करत होता। महाराष्ट्र को हरा कर देंगे म्हणणारा हाच इम्तियाज जलील होता, तर त्याची जागा बाहेर नाही, जेलमध्ये आहे। तरी मला वाटतं की लवकरच तो नारळ फुटेल।